प्रत्येकाला 16-16 गुंठ होतं. 70 गुंठ रान भरतं. 64 गुंठ होतं. रान साहेब किती भरते? 76 गुंठ. या इकडे तुम्ही पुढे. 70 गुंठ भरते ना. 70 गुंठ तुम्ही सांगितलं, तुमच्या मशीने सांगितलं 70 गुंठ. आम्हाला प्रत्येकाला इथं एक आणि हे चुलतं त्या दोघांना 16-16 गुंठ आहे. बाकी जरा मग आहे की नाही कसं म्हणतो. 76 गुंठ आहे. 76 गुंठ आहे की बरोबर. 76 गुंठाचं मापायची. 76 गुंठात किती बसते? 76 गुंठ्यात तुम्ही 16 गुंठ मापून 32 गुंठ घ्या. बाकीचा विषय संपला नाही. अगदी बरोबर आहे. तू म्हणतोय ना तसं 32 गुंठ मोजून काढा. 76 गुंठ रान भरते. जास्त जे राहतंय का नाही, समजा आमचं काय राहत असेल ते आमच्या जुन्या कसं वाट नाही त्यांच्या की बाबा नुसार की पुढचं पुढं असेल काय तुम्ही 32 गुंठ मापून घ्या. अगदी बरोबर. 32 गुंठ काढून तिकडे 6.5 फूट सरकतंय म्हटलं बस. कारण दगड बिगड सगळं तुम्ही सगळं मापलं, तुम्ही मशीन मापलं. तुम्ही सांगता 76 तर भागले गेले की 19 गुंठ प्रत्येकाला 4 चौघांना 19 गुंठ येत. बरोबर ना ताई? विषय 32 गुंठाचे 32 गुंठ काढून तुम्ही तिघे जणी द्या. संपलं. बाकी तुमचं जो आहे ते तुमचं क्षेत्र आहे ते तुम्ही राहू दे. बरोबर ना? 32 गुंठ आपण काढून द्या. आपल्या जे कागदावर आहे आम्हाला जे दिलंय ना ते 32 गुंठ काढा, त्यांना द्या. आपलं म्हणणं तुमचं बरोबर आहे. भावाची वाटणी झालेली आहे. त्यात तुम्ही जरी असला आणि मी जरी असलो किंवा हे असलो तरी रान सरकून कोण देणार? जोड्या तुम्हाला दावलेलं आहे. ऐकून घ्या. त्यावेळेला रान 32 गुंठ भरलं. आता का भरलं ना? आता पाहिजे दादा. नाही त्यांनी काय केले दादा, त्यांनी सगळं मापले. जी मशीन सगळं मापले आहे 76 गुंठ भरते. त्यावेळेला हे रान मापलं होतं का नाही? तेव्हा किती भरलं? नव्हतं मापलं. त्यावेळेस सगळं नव्हतं. दोन हिस्सा मापलं होतं. फक्त 32 गुंठ मापलं होतं. मग आता तोच विचार आहे की फक्त 32 गुंठ आहे ना, तेवढं क्षेत्र काना कोपरा इथून तिथपर्यंत ही रान किती भरते? तुम्ही काय करा दादा, इकडचं दाखवा, नीटोबा दाखवा. दावलाय की घ्या की 32 गुंठ मापून. मग काय त्यांनी जे पॉईंट दाखवले मग त्याने आंबी घेतली नाही. सोनूने मी काय म्हणतो, हे काय म्हणतात का नाही, 32 गुंठे इथं आपण माप टाका. आपलं 32 गुंठे काढून घ्या. एक मिनिट आहे का? हा तिथून लांबडी खाली अशी टेपनं मापली होती. तिथं गडी उभी राहणार, इथं गडी उभे राहणार, मध्ये सेंट्रल राहणार. आलं का देणार? त्या 4 वाटण्या झाल्या तिथं. ह्याकडे जाय गेला, ह्याकडे जाय गेला. काय करूया? तुम्ही कसं आता मोजायला आला, नकाशा कुठायचा हे त्यांचं मालक होतं, त्यांचं मालक होतं. मालक होतं तरी मोजलं नाही. फक्त कसं फोन लावून मालकाला मोबाईल वरती बघितलं होतं त्यांनी की फक्त 32 गुंठाचं क्षेत्र काढलं. तुमचं हे 80 गुंठाचं मालकाने क्षेत्र नव्हतं काढलं. 80 गुंठ्याचा गट नाही, 22.5 गुंठ्याचा गट आहे. आता हे दादाने मोजलं ना ते 80 गुंठ मोजलं म्हणतात. बरंच असेल 80 गुंठ, मान्य आहे. पण आपला संबंध फक्त 32 गुंठाशी असं मला म्हणायचं. 32 गुंठ कोणाचं रान काढून द्यायचं बाकीच्यानं? शेजारचा दिल का काढून? नाही तुम्ही असला तरी द्याल का काढू? ऐका आता आपण चौघजणी भाऊ आहे. आणि व्हिडिओ पण पाठवा. 32 गुंठ जे आहे ना कागदावर तेवढंच दाखवा दादा. तुमचं काय आहे घेणं? आडनाव काय तुमचं? पवार. दहावडी. बरं, त्या लक्ष्मणला किती हिस्सा आहे तिकडे? लक्ष्मणला हिस्सा किती? तुमचं आडनाव आहे गणेश कर, पानाडे गणेश कर करा. मला ते येणार नाही. ह्याला करायला त्याचं काही नाव नाही. सोनूने करा, सांग सोनूने. ते पण म्हणतोय तुम्हाला काय पिंट्या, 32 गुंठ ए पिंट्या, चौघांचं हाय हे मापून घ्या. तिकडे 16 गुंठ बघा, त्याला 16 गुंठ राहते का? बाकी सोडून द्या की तिकडे काय असेल. ती म्हणते ती बरोबर आहे. पूर्ण ही किती तुमच्या चौघांची त्यांचं नाव हे नाव एवढं फिट करे बाळा. पानाडे गणेश कर कर. नाहीतरी पलीकडे 32 गुंठ बदल तरी विषय संपून जातो. 88 नंबर आहे बघ. काय विषय बरोबर आहे. मी म्हणतो इकडे 18 भरू द्या, तर 19 बनवतो 20 भरू. बरोबर ना? आणि समजा दादा मी तुम्हाला म्हणतो 19 गुंठ जर इकडे असेल आणि इकडे जर 48 गुंठ भरत नसेल म्हणजे भाऊ सकट, तर थोडं तिकडे सारखं तर तिकडे थोडं सरकू द्या. बरोबर आहे. तिन्ही तिन्ही मापा मग सांगतो मला.
किती ह्या दोंड्यापासून मोजलेलं आहे मशीन किती आहे सांगा त्या ह्या दगडापासून हे हो का हे 27 गुंठ बसते ही रान बर ही आता आपण काढलं ती 29 आणि ती 17-18 गुंठ ती पलीकडली आपण 32 काढलं ना तिकडे 17 राहते 17 ही 29 काढलं भरती की दोघाला 27 भरती राहणार आहे. ही कॉन्स्टंटच राहणार हम्म. इथनं पलीकडे आपण सरलं का 6 फूट 6.5 फूट ही 17 राहणार असा विषय